प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। आनंदराज आंबेडकर यांनी ठणकावून सांगितलंय, हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, हा देश कोणा सत्ताधाऱ्यांच्या दलालांचा देश नाही। या देशामध्ये प्रत्येक भारतीयांना बोलण्याचा अधिकार आहे, लोकशाही मार्गाने आपले आंदोलन करण्याचा अधिकार आहे। आणि एवढंच बोलून आनंदराज आंबेडकर साहेब थांबले नाही, तर त्यांनी जाहीरपणे दोन समाजामध्ये फूट पाडणाऱ्या सरकारला जाहीरपणे आव्हान केलंय, हिम्मत असेल तर मला अटक करून दाखवा। मी उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये लढतोय आणि लढत राहणार। हिम्मत असेल सरकारमध्ये तर त्यांनी मला अटक करून दाखवा। आणि आनंदराज आंबेडकर साहेबांच्या या वक्तव्यानंतर साहजिकच संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाचं वातावरण निर्माण झालं। सरकारच्या विरोधामध्ये संतप्त वातावरण तयार झालं। आज उपवर्गीकरणाच्या नावाखाली महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं देवेंद्र फडणवीसने दोन समूहांमध्ये आमच्या मातंग समूह आणि बौद्ध अनुयायांमध्ये जो संघर्ष निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला, श्लाघ्य प्रयत्न केला, तो आम्ही मातंग बांधव आणि बौद्ध बांधव दोन्ही मिळून हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। आमच्यामध्ये सामाजिक ऐक्य आहे, कारण आमचा मातंग समूह हा आरपार आंबेडकरवादी आहे। त्याला आपलं भलं आणि आपलं वाईट यातला फरक कळतो। त्याला माहित आहे, हजारो वर्षापासून ज्या संस्कृतीनं आपल्याला उकिरड्यावरलं जिनं जगायला भाग पाडलं, त्या संस्कृतीला लाथ मारून बाबासाहेबांनी आपल्याला सन्मानाचं जिनं बहाल केलेलं आहे। त्या बाबासाहेबांशी आम्ही कदापिही बेईमान होणार नाही, हा इथल्या मातंग समूहानं निर्धार केलेला आहे। त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला तरी या मातंग समूहाला आंबेडकरी जनतेपासून, आंबेडकर वादापासून कोणीही अल्प ठेवू शकत नाही, त्यांना तोडू शकत नाही, हा इथला इतिहास आहे। आणि त्यावेळेस आनंदराज आंबेडकरांच्या भूमिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळताना आपण पाहतोय। आंबेडकरी जनतेबरोबरच आमच्या मातंग समूहानं मोठ्या प्रमाणात आनंदराज आंबेडकर साहेबांच्या भूमिकेला प्रतिसाद दिलेला आहे। आनंदराज आंबेडकर साहेब, तुम्ही नेतृत्व करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आमच्या मातंग समूहातून उमटत आहे। त्यामुळे निश्चितपणे उद्याच्या उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये, विरोधाच्या लढ्यामध्ये मातंग समूह आंबेडकरी समाजाबरोबर हातात हात घालून लढल्याशिवाय राहणार नाही। मातंग समाजावरती जो काही सामाजिक अन्याय अत्याचार झाला असेल तर त्याला दूर सारण्यासाठी केवळ आणि केवळ आंबेडकरवादी जनता पुढे आलेली आहे, आंबेडकरी जनताच पुढे आलेली आहे। बाकी आतापर्यंत कोणी पुढे आलेलं नाही, याची जाण आणि भान आमच्या मातंग समूहाला आहे। तेव्हा मातंग समूह हा कधी आंबेडकर वादापासून तसूभरही दूर जाणार नाही, याची खात्री जणू काही मातंग वस्त्यांमधून देण्यात येत आहे। जय भीम। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।